गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. शेवटी बॉर्डरकडे जायचा दिवस आलेला आहे. आजची तारीख आहे 7 जून. आपण आज बॉर्डरकडे निघत आहोत. सगळी तयारी झालेली आहे. सामान पॅक करून झालेलं आहे. सकाळचे 6 वाजलेत. सामान असं सगळं डफल बॅगमध्ये ट्रान्सफर केलं आहे. या बॅग इकडेच ठेवायच्या आहेत. आणि सोबत जे काही घ्यायचं आहे ते मी या बॅगमध्ये टाकलेलं आहे. सकाळी 6 वाजता नाश्ता सांगितलेला आहे. 5:48 झालेले आहेत. नाश्ता पण रेडी होईल. तुम्हाला फॉरेक्स काल रात्री मिळाले नव्हते, आज सकाळी सांगितलं आहे मिळून जातील ते सुद्धा. आता निघायची तयारी आहे. जवळपास 106 लोकांचा ग्रुप झालेला आहे आपल्या. त्याच्यामध्ये ते 30 जण आपले आहेत. बाकीचे दुसऱ्या कंपनीचे बाकीचे लोक आहेत. आता अशा पद्धतीनं आपण शेवटी फायनली कैलास मानसरोवरकडे प्रस्थान करणार आहोत. आज आम्ही ट्राय करूयात की बॉर्डर क्रॉस करायचा, त्याच्यामुळे लवकर निघतो आहोत. पण गॅरंटी नाही आहे. सगळंच अनसर्टन गोष्टी असतात, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही काय होईल काय नाही. ट्राय करायचा प्रयत्न करतो आहोत. जर नाही झालं तर बॉर्डरच्या अलीकडे मुक्काम, झालं तर बॉर्डरच्या पलीकडे मुक्काम असणार आहे. ठीक आहे. इंडिया बाबा या यूट्यूबमध्ये आपल्याला कैलास मानसरोवरचे तसेच बाकीच्या यात्रेचे सुद्धा, यात्रा म्हणण्यापेक्षा टूर प्लॅन्सचे सगळे अपडेट्स येत असतात. इत्थंभूत माहिती मिळत असते. तर सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल अक्रॉस द ग्लोब, तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. आपले पर्सनलाइज टूर्स असतात, त्याचबरोबर आपले ग्रुप टूरसुद्धा असतात. तुम्हाला कुठल्या टूरमध्ये जायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि तुम्ही त्याप्रमाणे मला कनेक्ट करू शकता. आता व्हॉट्सअप नंबर मी फ्लॅश करत असतो, त्या नंबरला तुम्ही तुमचं नाव आणि लोकेशन पाठवून ठेवा. मी नंबर सेव्ह करून ठेवेल. मोस्टली आमचे जे नेक्स्ट टूर प्लॅन्स असतात आम्ही ते व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवतो. लवकरच ब्रॉडकास्ट लिस्ट बनवण्यात येणार आहे, त्याच्यामध्ये पण तुमचा नंबर ॲड करण्यात येईल. वीकली फक्त एखादाच मेसेज येईल माझ्याकडून, जास्त येत नाही. आम्ही जास्त स्पॅम करत नाहीत. मार्केटिंग टीम नाही आहे आमची. आमच्याकडून तुम्हाला कधी असं काय झालं किंवा कशासाठी फोन येणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत सुद्धा शेअर करा. नमस्कार. हॅलो. सगळे बॅगा रेडी झालेल्या आहेत. बॅगा दाखवतो. त्याच्यामध्ये आपल्यासोबत या हॉटेलचे जवळपास 106 जण आहेत. इथे जवळपास 90, बाकीचे 16 दुसरीकडे. आता बॅगा बघा, सगळ्या बॅगा बॅगा आहेत. आता उपयोग चला काय उपयोग मला कोणी आता नाही मिळणार. आता शोधा तुम्ही. आपण आज गरज नाहीये तुम्हाला. काय ऑप्शन नाही तुला. तुझी कुठे? माझी इथे. तुम्ही ठेवली कुठे होती? तुम्ही जिथे ठेवली तिथेच असणार आहे. कोणी उचलली नाहीये त्याला. एवढ्या बॅगा आहेत. मग पियुष कसं वाटतंय? मस्त. आज प्रवास सुरू, बघूयात आता काय होतं. पहिल्यांदा जेवढं केअर्स बघितलं असेल. मी कोणती गोष्ट पण केलेली आहे. कसं वाटतंय? एकदम छान वाटते. त्या मोटिवेटेड आहोत आम्ही. सगळी व्यवस्था चांगली आहे. मॅनेजमेंट ते नंतरच्या गोष्टी आहेत. व्यवस्था चांगली वाटतंय. कसं एकदम छान, एक्साइटिंग वाटते, भारी वाटते, मोटिवेटेड वाटते. आणि निश्चितच आम्ही परिक्रमा करणार म्हणजे करणार. इथे येऊन शिरपाचं काम चालू झालेलं आहे. सगळं सामान एवढं भरायचं.
प्रत्येक गाडीमध्ये सगळेजण निघायची वाट बघतायत. हे नीमा भाई हे आपले या वर्षीचे गाईड आहेत. और नीमा भाई हो गया पूरा तैयारी? मैं तो रेडी हूँ. अब रेडी नहीं हुआ, मैं रेडी हूँ. अभी स्टाफ कितना है पूरा टोटल अपने साथ? पूरे 17 लोग हैं. आपको पकड़ के? हाँ 17. येस 17 जण आहेत आपल्यासोबत. तर पुढचे सगळे मॅक्सिमम दिवस त्यांच्या हातामध्ये असतात. हे नियमा म्हणून जे आपले मेन शेर्पा आहेत त्याच्यामध्ये, आणि टोटल 16 अजून सपोर्टिंग स्टाफ आहे. निघायची तयारी झालेली आहे. सगळेजण या इकडे. हर 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 हर. फोटो काढ. कुणा तरी फोटो दे, कॅमेरा दे ना कुणाचा तरी. नितीन फोटो काढ. हॅलो. तर सकाळी आपण निघालो आहोत. थोडासा 15-20 मिनिटं डिले झाला. त्याच्यानंतर यावेळेस आपण बॉर्डर क्रॉस करणार आहोत तिमुरे त्या नेपाळच्या गावामधून. तिमुरे त्याच्या पुढे आपलं असणार आहे गिरोंग काउंटी. मागच्या वेळेस आपण तातोपानी आणि नॅलम काउंटी कडून गेलो होतो. यावेळेस तिमुरे आणि गिरोंग काउंटी. तर आता वॉशरूम ब्रेक घेतलेला आहे. आणि इथे बघा EV स्टेशन. एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, या EV वरच्या आहेत. कंटिन्युअस या गाड्या चालू असतात. फास्ट चार्जिंग आहे. पण इथे असं EVचं दिलेलं नाहीये नंबरला वगैरे कुठे. वातावरण पण छान आहे. रस्ते भयानक आहेत, भयानक रस्ते. मॅलमचे छान होता रस्ता, पण इकडचे रस्ते खूपच डेंजरस आहेत. खूप म्हणजे जे वळण चालू होतात खतरनाक आहेत, खतरनाक, एकदम बेकार. आता सगळे आपली गाडी पोहोचलेली आहे इथे, दुसरी अजून नाही आली. काहीतरी खायला वगैरे आहे, फ्रुट्स आहेत. बघत खायला काही मिळत आहे का. आजूबाजूचा एरिया बघा किती सुंदर आहे. आणि पळवतात पण एवढीच भारी. आता साधारण 40-50च्या स्पीडने पळवतोय. सगळे असे मोठे जीव धरून बसलेले आहेत. हे आपले संतोष भाऊ गुजरातवरून जॉईन झालेले आहेत आपल्यासोबत, वडोदरावरून. काय वाटतंय? अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. फार छान वाटते. वेदर पण छान वाटतंय. आता पाहू महादेवची कृपा आपल्यावर कशी आहे. अजून फार अतिउत्तम सोय पण आहे तुमच्याकडनं. छान. आपल्यासोबत जे यंगेस्ट 2 जण जॉईन झालेले आहेत ग्रुपमध्ये, त्याच्यापैकी हा एक आहे आणि पियुष एक आहे. 2 जण यंगेस्ट मेंबर्स आहेत आपल्या यात्रेमध्ये. त्या मानाने खूप कमी वयामध्ये कैलास यात्रा झालेली आहे दोघांची सुद्धा. तर पुढचे अपडेट्स आता मिळत राहतील. खालच्या साईडला कुठली तरी नदी आहे मोठी. मे महिना आहे त्याच्यामुळे नदीला पाणी कमी आहे. माझा पाऊस चालू झाला की भरपूर पाणी चालू होईल इकडे.
बॉर्डरच्या जवळ ग्योरिंग नाही, हे कोणचं गाव आहे? सॅब्री बेसीला आपण आलेलो आहोत. इथे आपलं लंच ऑर्गनाईज केलेलं आहे सॅब्री बेसी. मागच्या वर्षी हा रस्ता पूर्णपणे बंद होता, यावर्षी चालू झालेला आहे. रस्ता खूपच खराब आहे, खूपच म्हणजे रस्ताच नाहीये. असंच आपण येतोय. इथे बरेचसे हॉटेल्स आहेत स्टे साठी वगैरे. मॅक्सिमम बरेचसे लोक इथे येऊन पण थांबतात बॉर्डरच्या जागी. कोणसा हे काय रॉयल हिमालया, हे इकडे ठेवलेलं आहे. लंच आपली गाडी सगळ्यात पहिली आलेली आहे. छोटस होटल, अलग अलग दिया है कि सबका एक ही साथ है? क्या? होटल हाँ एक ही है. अब देखिए. बेसिक असतं हॉटेलमध्ये जेवायला. हो हो, 4 आयटम असणार, रोटी वगैरे राईस वगैरे काही नसणार. हॅलो, तर दुपारचं लंच झालं, त्याच्यानंतर थोडंसं आम्ही त्याच गावामध्ये मुक्काम केला. तेच गाव म्हणजे सॅब्री बेसी, बॉर्डरच्या जवळच गाव आहे. पुढे गर्दी होती, 900 लोक रिटर्न येत होते, पण त्यांना उशीर झाला. त्याच्यामुळे जे आज सकाळी जाणार होते त्यांनी रूम सोडल्या नव्हत्या वरती, त्याच्यामुळे आम्हाला सॅब्री बेसीमध्येच स्टे करावा लागला. छोटंसं गाव आहे बॉर्डरच्या जवळ, छान हॉटेल्स आहेत, कॅफेज आहेत. तुम्ही बघू शकता सगळे परिक्रमावालेच आहेत. आत्ता पण काही लोक आले आहेत, कंटिन्युअस चालूच असतात. आम्हाला इथे रेड पांडा म्हणून हॉटेल आहे ते दिलेलं आहे. इकडे एक वरती बुद्धांची मूर्ती पण आहे. मी गेलो नाही, आपले काही यात्रेकरू गेले आहेत, पियुष वगैरे गेला होता. छान मूर्ती आहे. मी पाठवतो त्याचा फोटो, कुठेतरी वरती लावेल. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. કેવું છે? Like a wildfire. મજા? સરસ. Never the same. Never you calling my name, I'm taking my sweet time. And whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to. छोटे छोटे हॉटेल आहेत. आम्हाला एकाच हॉटेलमध्ये 15 रूम मिळाले, 14 रूम, 15 पण नाही. हे पुढचं हॉटेल आहे. हे हॉटेल बेसिक रूम आहेत. रूम खाली जाऊन दाखवतो मी. आता सगळे शॉपिंग करतायत, काठ्या घेत आहेत. त्याच्यानंतर
काय असं ते वाती, त्याच्यानंतर कपूर, त्या गोष्टी सगळ्यांच्या विकत घेणं सुरू आहे. वातावरण छान झालंय, प्लीझंट आहे, गारवा जाणवतोय, म्हणजे जॅकेट घालू शकत साधं इथपर्यंत थंड आहे वातावरण. प्रॉपरली बॉर्डरचं गाव असल्यामुळे सगळे चायनामध्ये जाणारे येणारेच लोक आहेत इथे. असे हॉटेल्स, मागच्या वर्षी जसं आपण नायलॉन काउंटी मधून एंट्री केली होती तसं यावेळेस गिरोंग काउंटी वरून एंट्री होणार आहे. आणि तिकडे तातोपाणी गावात थांबलो होतो आपण, इथे आपण या गावामध्ये थांबलो आहोत, सॅब्रे बेसी. हा रेग्युलर यात्रेचा रूट आहे. रस्ता खूप खराब होता इकडचा, वर्स रस्ता आहे. आता जाताना पण याच रस्त्याने जायचंय, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं की खूप म्हणजे रस्ताच नाही आहे बेसिकली. ते 6 तास नुसते उड्या मारत जावं लागतात गाडीमध्ये, मागे बसणाऱ्यांचे हाल होतात. आम्हाला थोडंसं पुढे बसायला मिळतं कॅबिन वगैरे मध्ये. हॉटेल दाखवतो मधून. बघा, बियर आणि हे कॉमनली सगळ्याच हॉटेलमध्ये मिळतं. हे सिटिंग त्यांचं छान असं 14 रूम आहे तिकडे. तुम्ही चहा कॉफी झाला का रे तुझं? काय पिलंस? कॉफी होती? ओके. मी ब्लॅक टी पिली. ब्लॅक टी खूपच सुंदर बनवली होती काकांनी. त्यांचं आज हे बनवत होते. अंदर जाओ, वीडियो लो अंदर से. हाँ अंदर जाने नहीं मिलेगा. नाही मिळेल का? नहीं मिलेगा. जेवणाची तयारी झालेली आहे. याच्यामध्ये राईस, त्याच्यामध्ये फुलके. मला पण वाढून घे. पियुष आज पहिला नंबर लावलाय पियुषनी. माझं पण ताट घे. ही इकडची उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ. ही बीन्स आणि बटाटा ही भाजी. वांग आहे. ही चटणी, कारलं फ्राय आणि हे पापड. खूप सुंदर असं जेवण. ऍक्च्युली पाण्याची चव जास्त असते इकडे. पाणी पहाडाचं पाणी असतं, त्याच्यामुळे डाळ म्हणा किंवा भाज्या म्हणा अप्रतिम बनतात. आणि सगळ्यात मेन दही. इथे प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला दही मिळतं. टेस्ट करून बघूयात कसं आहे. काय कशापासून चालू करायचं? भाजी तर मस्त आहे आणि हे काय डाळ मस्त आहे एकदम. मला हा पाण्याची चव आहे. वांग्याची भाजी आवडली मला. काठी कोण घेतली? आहे इथे ठेवलं. कोणी घेणार नाही तुमची काठी. वीडियो चटणी मस्त आहे. पुदिन्याची चटणी आहे ती, फ्रेश एकदम. आणि 7 वाजता आपल्याला इथून निघायचंय. आपल्याला बॉर्डरला निघायचंय. आपले पासपोर्ट ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. ठीक आहे. आणि उद्या आपल्या 30 लोकांसाठी एकच गाडी असणार आहे. इथून बॉर्डर ऑलमोस्ट 45 किलोमीटर्स आहे. 1 तासाचा रस्ता आहे. रस्ता एवढा खराब नाहीये,
तर आपल्याला ऍडजस्ट करून जावं लागणार आहे. आता बाकीच्या लोकांसाठी फक्त 2च गाड्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे केबिन मध्ये इकडे तिकडे जसं आहे आपण आज सगळे बसलो होतो, फक्त सामान थोडस मधल्या लॉबी मध्ये सगळं सामान बसेल आपलं. ठीक आहे, 30 बॅगा वगैरे जे आहेत ते याच्यामध्ये डिक्की मध्ये जाईल, काही केबिन मध्ये जाईल, काही खाली असेल किंवा 10च्या आत होऊन जाईल. असं जर झालं तर उद्या सकाळी आपण बॉर्डर पासून किती एक जवळपास 50 किलोमीटरवर जाऊन मुक्काम करायचा आहे आपल्याला, ते पुढे बघूयात. मेन आहे की बॉर्डर क्रॉस करणं. आज खूप कमी ग्रुपचं बॉर्डर क्रॉसिंग झालंय. आजचे ग्रुप तिकडून खाली नाही पाठवले तर उद्या सगळे ग्रुप खाली यायला चालू होतील. जवळपास आजचा काउंट होता 900 लोकांचं चेकआउट होतं आज, तर आता उद्या अजून थोडस जास्त वाढेल. त्याच्यामुळे आता थोडस गर्दी कमी झाली आहे वरती. आपण जसं जसं पुढे जातोय तसं तसं थंडी कमी होतीये, गर्दी पण कमी होतीये. मागे थंडीमुळे एक दिवस यात्रा डिले केलं होतं. दार्चनला 1 दिवस 2 दिवस थांबवलेलं होतं बऱ्याचशा ग्रुपला. आता आपल्याला मोस्टली कुठे थांबायची गरज नाही पडणार. ठीक आहे, तर उद्या सकाळी 6:30 वाजता ब्रेकफास्ट करायला चालू करायचं आहे. 6 वाजता खाली यायचं सामान घेऊन. सामान आपल्याला टीम आहे इथे, ते घेऊन येतील. छोट्या बॅग मागतर आपल्याला स्वतःला घेऊन यायचे आहेत आणि 7 वाजता इथून शार्प निघायचंय. ठीक आहे.